नमस्कार मंडळी, मनोरंजनाची वारी करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आता इथे होणार आहे एक सत्कार सोहळा. बघूया त्या सत्कार मूर्तीला इथे काय काय मिळतंय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या इरसाल गावकरांचं. अजिबात वेळ नाही काढायचा. उगाच पुढे पुढे करणारा. 4 अक्षरी शब्द आहेत, त्यातले 3 अक्षर दिलेत. काय आहेत? तुकार. तुकार हा ऑलरेडी एक शब्द आहे की नाही, मग का दिला? काय असेल बरं? झा कसा असेल? झा नाही. उगाच पुढे पुढे करणार कोण? चाटुकार. चौगुले. अरे सर, इथेच सर. काय शो झाला सर, म्हणजे तुम्हाला अरे नाही नाही, बस बस बस. पाय नाही का पडू. उत्तम शो. अरे असू त्या पाय घ्यायला पडू. नाही, आमचा कार्यक्रमच तेवढा चांगला आहे. सर कमाल झाला कार्यक्रम. नाही खरंच म्हणजे येस येस, समया मोरीत माझ्या म्हणजे जबरदस्त आहे माझा. मोरे तर माझ्या. मोरेत समय मोरेत माझ्या. आजचा जवळजवळ 30वा प्रयोग होता. हो 30वा प्रयोग. सर कमाल झालाय प्रयोग, सगळ्यांना आवडलाय, सगळे वेडे झाले. येस येस येस. बसा ना बसा ना हो सर. नाही नाही, आम्हाला आता निघायचं आहे. चहाचं वगैरे वगैरे चहा मी सांगतो. चहा सांग चहा. नको चहा नको, फालतू आहे चहा. नाही इंटरवलला मी टेस्ट केला, अत्यंत फालतू आहे. कोल्ड्रिंकचं बूच असतं ना, त्यात जेवढा मावेल तेवढाच होता चहा. एवढासा होता ग्लास. घेऊया नाही नाही, एक मिनिट आपण करतो ना आता प्रयोग वगैरे. नाही, बरोबर. एवढेसे देतात रे कप तुम्ही, एवढे थोडे रागाने बघितलं ना तरी बाष्पीभवन होऊन निघून जाईल चहा. एवढासा देतात रे चहा. हा कुठलं काय क्रायटेरिया एवढं नका देऊ चहावर, काही नका Sorry. देऊ. हा जोडतो चल. तसं नाही बरोबर. इंटरव्ह्यूला आम्हाला चहा लागतो ना थोडं. इंटरवलला चहा लागतो, कलाकार आहोत आम्ही, थोडंसं गरम बिरम गळायला लागतं आमचं, म्हणून पितो. तर संपलं एवढाच चहा. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. नको चहा नकोय. चला माझी गाडी बघा आहे का? चला चला चला. नाही सर सर, असं कसं तुम्हाला पाहुणचार केल्याशिवाय आम्ही असं नाही सोडू शकत सर. तुम्हाला मोठ्या कपात चहा देऊ का? अरे चहाचा प्रश्न नाही. कॉफी देऊ का? नाही सर, असं नका. आम्हाला वाईट वाटायचं. हा, सर. बिस्किट तरी खा ना. बिस्किट नको बिस्किट. आण, ऐका बिस्किट ऐका, आण. मी डायट वर आहे, स्ट्रिक्ट डायट सुरू आहे. मी बेकरी प्रोडक्ट्स बंद केलेले आहेत. शायनिंग मारणे. नाही सर, ते एक कोडं होतं आडवं. बंद कर ना कोड, ते मध्ये मध्ये कोड नको सोडू. आम्ही आलोय ना इकडे, इकडे लक्ष दे. सर सॉरी सर सॉरी सर. त्याचं बेकरी काय प्रोडक्ट्स बंद केलेले आहेत, त्यामुळे मला ते बिस्किट वगैरे नको. ठीक आहे सर, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आम्ही ते मागवतो. मग बघा सावरडो ब्रेड आहे का? हो आणि त्यासोबत ब्रोकलीची भुर्जी मागव. काय? ब्रोकलीची भुर्जी. ब्रोकली. ब्रोकली कुठला? ब्रोकोली असतं. अच्छा ब्रोकली, त्याची भुर्जी मागव. कशाला पाहिजे ती? काय तू काय बोलतोस तू? हा हा, ह्या गावात काय ते सावरखेड गाव मिळणार आहे का? कुठलं सावरखेड आहे गाव? सावरडो ब्रेड असं आहे ते. ते चावलेला ब्रेड काय मिळणार? अरे सावरडो ब्रेड म्हणतात त्याला, सावरडो ब्रेड. तर मिळणार आहे काय गावात? काय आपला उगाच काहीतरी मागतो. जे काय देतायत तर खा ना प्रेमाने. मला चालेल चहा वगैरे, बिस्किट खारी काय असेल तर सगळं चालेल, चालेल. चालेल. मला काय हरकत सर नाही. सॉरी, खरंच That's सॉरी. okay. ते फक्त बिस्किट वगैरे येईपर्यंत मग एक छोटासा सत्कार करायचा आहे, तो करून घेऊया. एक मिनिट घेऊन ये एक पटकन मिनिट. सामान. सत्कार नको बाबा, हात जोडतो मी. प्लीज नको यार, नको. मला डोकं फिरतं सत्काराने. अरे खच पडलाय घरी वस्तूंचा. प्लीज नको. बायको तर म्हणते येऊच नकोस घरी. का? हे सगळं घेऊन यायचं असेल ना, हे सगळं वगैरे काही येऊच नकोस घरी म्हणते. नाही नाही नाही, एक मिनिट. अरे परवा एका फॅनने 5x6 मोठी तसबीर दिली, माझीच मला दिली. काय सांगतो? कुठे ठेवायची रे घरी ती? बरोबर. जागाच नाहीये घरात. दरवाजाच्या बाहेर ठेवलेली आहे अशी लागून. दरवाजा उघडला की आपटते आणि पुन्हा पडते दरवेळेला. असं एवढं जावं लागतं. कशाला पाहिजे हो. ते? आणि फुलं बिलं हसू नका हो. आणि फुलं बिलं अजिबात देऊ नका. मी आणि प्रसाद ओक आम्ही फुलं स्वीकारणं बंद केलेलं आहे. फक्त साहित्य याचा स्वीकार करतो आम्ही. सर साहित्य कुठलं हवंय सांगा, मी खालून मागवतो. पुस्तक असतं ना, वाङ्मय. हा ए, मगाशी होतं 12वा आडवा वाडमय. बरं आलं. अरे वाङ्मय नाही रे, वाङ्मय. हा, तो अजून त्याच्यातच आहे. त्याला सांगा ना जरा. कॉमेडी सर ऐका ना, एक फक्त आम्ही वेळ नाही घालवणार, पटकन छोटासा सत्कार करून घेतो, म्हणजे तुमचं लगेच पुढचं आपल्याला सगळं सेट. नको सांगितलं ना बाई. कसं सांग, कुठल्या भाषेत सांग. याचा करा ना, याचा करा सत्कार. तुला आवडेल ना रे? मला आवडेल. हा, काय झालंय, हल्लीच माझ्या बरोबर शो करायला लागलाय. माझे महिन्यातून अगदी 20-25 वेळा सत्कार होतात. हो. मला कंटाळा आलाय त्याचा. आता याचा करा. हा, तुझा करा सत्कार, कळलं का? हा ओके, चला मी निघतो. मला ना आता जायला लागेल. अरे, ही काय करताय? आता ही पद्धत आहे. सर सर आता ते निघतायत ते डायरेक्ट. नका धरू. पाहुण्यानं असं थांबवतात. Sorry. पाय पकडतो हा डायरेक्ट. पाय धरू नका ना. खरंच sorry. असं काय असतं? गप्पा बसा ना, काय करताय? नाही. सर ऐका ना, खूप फॅन आहोत आम्ही तुमचे, आणि अख्खं गाव, म्हणजे फक्त जास्त वेळ नाही जाणार ना, एक छोटासा सत्कार करतो. आम्हाला एकदा आनंद सांगितलेलं वाटेल. कळत नाही. डोकं फिरलंय. एकदा सांगितलेलं कळत नाही. शिरत नाही डोक्यात तुमच्या. सत्कार नको सांगितलं ना.
करा ना त्याचा, तो आहे ना माझ्या वाटणीचं सगळं त्याला द्या, मग तर झालं. काही देऊ नका, कळलं तुम्हाला? मला सत्कार नको आहे. हे टाळ्या बिळ्या वाजवल्यात ना प्रेक्षकांनी, मला खूप आहे, तोच सत्कार आहे माझा. ओके? नाही, जरा शांत, आता प्रेमाने करताय सत्कार तर करू दे ना. हे माझं ऑलरेडी डोकं भणभणते. ते नाही रे, पाऊण एक तास लावतात माहितीये का? हो, अरे ते नारळ बिल टोपी बिपी काय करायचं घरी? ते फोटो बिटो काढतात तेव्हा वेळ तर जाणार, पण मग ते- जाणार ना, मग 35-40 सेल्फी काढतात, परत ग्रुप फोटो पण पाहिजे वगैरे. नाही डोकं फिरतं यार. नाही, नाही, ते काढणारच ना, आपल्यासाठी तर बोलवतात ना, असं काय करतो? तू काढ, तुला पाहिजे ना, तू काढ. हो, मी तर सगळं काढणार. माझ्या सगळ्या टोपी बिपी तू घे. मी घेणार काय, मला काही देऊ दे त्याने, हा, मग शाल घे ना देऊ दे, मग. शिरपं सगळं देणार. मग घे ना. फुल काय, फुलाची पाकळी जरी दिली ना तरी मी ठेवणार आहे. काय करणार आहेस पाकळ्यांचा गुलकंद? तो तू केलायस ना, गोस्वामी सरांबरोबर आणि मोठे सरांबरोबर. मग मी केलंय मग. मी जर त्यातला मकरंद केला असता ना, तो गुलकंद अजून मुरला असता. हो, मकरंद केला हो असता. हो. अरे परवा गोस्वामी सर मला म्हणाले तुला घेऊन एक पिक्चर करतोय, हा. सुकलेले सांडगे. सांडगे? हो हो, सुकलेले सांडगे. हा, कास्टिंग तेच आहे, म्हणजे प्रसाद ओगाई सही आहे, फक्त मकरंद त्यातला मी करतोय. प्रसाद देख हो म्हणालेला आहे सुकलेले सांडगे मध्ये हो, काम हो, करायला. हो, casting. धूर्त आहे धूर्त. दूर तर कसं. एनिवे ऑल द बेस्ट. थँक्यू. तुला नाही, गोस्वामी सरांना. ताई 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 ताई. आले, आले, आले. या, या, मोरे या. सर, मोरे सर या ना, या. हो हो, असू द्या, थँक्यू. छोटासा सत्कार सर, असू दे, गोड thank मानून you. घ्या. हो, आमचं हो. छोटस गाव नाही, आहे, नाही, no problem. तुम्ही खूप छान शो फोटो केलात. काढा आणि मला पाठवा फोटो तेवढे. हो, छान शो केलात सर. हा, हो, एकदम. थँक्यू थँक्यू. अशी कोण टोपी घालतं रे? Sorry. काय रे? तिकीट घाल, सरळ घाल ना. Sorry, sir. कमाल छोटं गाव आहे ना त्याच्यामुळे. चल लवकर चल. फोटो फोटो थँक्यू थँक्यू हो, थँक्यू. सगळे या ना फोटो. नको थांब, सर. एक सेल्फी घ्या, सेल्फी घ्या. अरे सत्काराची सेल्फी कोणी काढत नाही रे, डायरेक्ट काढ का. नाही, सर. मला- सर नको सांगितलं ना, जा ना, करा द्या ना त्यांना, सगळं द्या, सगळं द्या, द्या द्या त्यांना. तोंड नका बघू, द्या. डोकं नका फिरवू परत एकदा? Please. सर पिशवीत टाक. हा, लवकर चालेल, पिशवी टाकून तरी चालेल, हरकत नाही. पण एकदा फक्त फोटो घ्या. थँक्यू. अरे लवकर. हो, आई, ते- एवढं फक्त थँक्यू थँक्यू. थँक्यू सर. हो हो हो. हळू हळू. सर मोरे आमच्या मोरे कप असणार, कप. गप्प. संस्थेचं नाव असतं बघ कपावर, आणि मग 4 चौघात प्यायला आपल्याला ऑड वाटतं. कप असणार. हत्ती आहे सर, सोन्याचा हत्ती आहे सर, फक्त 2.5 तोळ्याचा. गोड मानून घ्या सर, छोटीशी भेट आमच्याकडनं. हा, फोटो घ्या, फोटो फोटो घ्या. हा, ए तू पण ये ना रे सोन्या, मृणाल ये, तू पण ये. त्यांना दुसरं पण आहे ना. हा Excuse me. मग आमचा एक फोटो घेता का? एक फोटो घ्या ना फक्त. स्माइल प्ले. एक मिनिट, हे धर, हे धर. हे दुसरं दे. एक मिनिट. एक हत्ती दिला त्याने 2.5 तोळ्याचा. 2.5. दुसरं काय आहे? हा मोर आहे 3 हा. तोळ्याचा सोन्याचा. तुमच्यासाठी होता, पण आता तुम्ही म्हणाला त्यांनाच सगळं द्या, तर मोरे सर तुम्हाला थँक्यू आहे. थँक्यू. फोटो फोटो काढ, फोटो काढ, फोटो काढ, फोटो काढ, फोटो फोटो नाही नाही, एक मिनिट. एक फोटो घ्या. मृणाल ये. हो, घेतो. हो. Smile. फोटो काढ. अरे, हे- सर हे आमच्याकडून छोटीशी भेट, Thank you, गोड मानून घ्या. एक सेकंड. याच्यात 3 तोळ्याचा मोर आहे हा, आणि हे. 2.5 तोळ्याचा हत्ती आहे. ती आहे. हो, म्हणजे जवळजवळ 5.5 तोळे झाले. ऐक ना मी, ऐक ना. हे. ऐक ना, एका तोळ्याचा भाव काय हल्ली? अरे 90-95 हजार रुपये वगैरे असेल. म्हणजे 5.5 तोळा म्हणजे जवळजवळ 5-5.5. अरे ए ऐक ना. ए, हे मला द्या ना. मला द्या ना तुम्ही. भेटवस्तू मला द्या ना. सर तुम्ही काय म्हणालात की माझ्या वाटणीचं मोरेना द्या म्हणून आम्ही त्यांना दिलं. हो, मी बोललो, मी नाही म्हणत नाही, पण मला द्या ना. मला दिलं तर बरं पडेल कसं आहे, मला. आता आपण त्यांना दिलं नाही एकदा, त्यांच्याकडनं परत घेणं बरोबर दिसत बरं नाही नाही म्हणजे वाटणार. संस्कारात बसत नाही आपल्या ते. काय खड्ड्यात गेलं ना संस्कार, काय फरक पडतोय त्यांनी? नाही ते बरं नाही दिसणार त्यांच्याकडनं मागायला. आता आमच्याकडनं आम्ही दिलं. अरे त्याचं काय आहे, तो देईल नाही रे. तू देशील ना रे? नाही. फोटो पाठव, फोटो पाठव. फोटो पाठवले फोटो त्यांना, एक. मोरे, त्यांना फोटो पोस्ट पाठव. करायचे असतात. अरे ते माझं आहे ना, गेले ना? 3 तोळ्याचं जे हे होतं मोर, तो माझ्यासाठी म्हणून दिला ना, तो मला देऊन टाक. अरे हो, पण ते तुला देत होतो, तू नाही म्हणालास ना, ते त्यांनी मला दिलं. मला कल्पना, मला वाटते नारळ आणि ते शाल बिल असेल ना पण ते मग. असं काय करतोस? लाचारसारखं करू नको ना. आता बघ, फोटो पण गेले. माझी पोरगी आहे ना, युट्यूब चालवते ना, हे काय फोटो लोड पण झाले. हे बघ. एवढ्यात झाले पण ते. झालं, झालं, हे काय ग्रामस्थानी मोरेना सोन्याचा मोर आणि सोन्याचा हत्ती झाला. हे बघ, आता झालं. हे अरे बघ. एवढ्या लवकर गेलं तू, किती फास्ट आहे तुझी ते मुलगी. फास्ट म्हणजे फास्ट आहे. युट्यूब चालवते ना, लगेच ती टाकते. काय डाउनलोड झालं. ऐक ना, मी हे बघ, काय? हे बघ, मी काय म्हणतो तुला, मला काहीतरी बोलायचं तुझ्याशी. नाही, बोल ना. बघ, घे ना माझा नंबर, घे ना. 76. नंबरवर काय दे, मला माहिती आहे रे.
तू नंबर नको देऊस मला, मी तुला सांगतो यार. हे बघ असं नाही ना काय रे, काय यार, मी हे बघ ते माझ्यासाठी आहे ना, बघ सर पण ते हो बरोबर आहे तू म्हण सर 3 तोळा आहे रे. झालं असेल तर आपण जेवणाचं पुढचं हो, बघूया चालेल, का? चालेल, म्हणजे. हा तुम्ही आता फ्रेश होऊन घ्या इथे खालती आणि मग आपण जेवणाची सोय केलेली आहे तिथे जाऊया पटकन Yes, yes. बरोबर. हा? छान सोय केली म्हणजे चांगलं आहे ना? गावातले सगळे मागे लागले होते आमच्या घरी जेवायला आणा, आमच्या घरी जेवायला आणा. पण म्हटलं सेलिब्रिटी आहेत सगळ्यांकडे कसे जातील. पण आमचे राजपूत सर आहेत गावातले, त्यांना नाही नाही म्हणता आलं त्यामुळे त्यांच्या घरी सोय केली आहे. बरोबर ठीक आहे, हरकत नाही. छोटेसे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. एक 17,000 स्क्वेअर फूटचा बंगला आहे छोटूसा. तर 17,000 स्क्वेअर फूट, अरे खूप मोठा झाला, मोठा माणूस आहे म्हणजे तो. मोठा काय सर तुमच्या पुढे सगळेच लहान आहेत सर, काय अरे बोलतो नाही, नाही, 17. नाही नाही तर त्यांच्या घरी सगळं इंटरनॅशनल असतं हा सर. हा म्हणजे सगळं त्यांच्याकडनं थायलंड वर नाही येतं त्यांच्याकडे. काय सांगता? स्पेशल तुमच्यासाठी मशरूम मागवलेत थायलंडहून. काहीतरी त्यांची स्पेशल डिश आहे, क्रीम मशरूम, क्रीमी मशरूम, ते काहीतरी करणार आहे तू. आणि ब्लॅक वॉटर पितात. काय का साधं पाणी पितच नाही, फक्त ब्लॅक वॉटर पितात. ते सोनेरी पाणी देतील ना मला तुम्ही फॅन आहेत ते, तुम्हाला हवं ते देतील, काहीच प्रॉब्लेम नाही. ब्लॅक वॉटर म्हणजे काय तुला माहितीये का रे? नाही ते माहिती ना आपल्याला. कशाला हो म्हणतोस तर थांब ना यार. सर इकडे द्या, हा. तर त्यांना आम्ही सांगितलं की चौगुले सर नाही येणार, हा, मी का नाही येणार? त्यांच्याकडे सावरडो ब्रेड नाहीये ना. अरे म्हणणं सुद्धा ना, काय फरक पडतोय त्याने? असं- जेवायला तिकडे घेऊन जातो ना मला ते काय ते मशरूम तिकडे थायलंडचे. नाही सर म्हणजे असं नेऊ शकतो आणि ते काय देतील पण 4 घास खायला. मग? पण असं बरं दिसतं का बोलवलं नाही आणि मला जेवण द्या, बरं नाही ताई वाटत. ताई ताई अरे ताई पण ताई, मी ताई. का जाईन ह्या मला जेवण द्या म्हणून. काय आलं काय हे अजून पाफना सर आले? हो. अगं आत पाठव ना ते मग. म्हणाले एवढे मोठे सेलिब्रिटीज असताना मी कुठे येणार, हे फक्त आपल्या सेलिब्रिटीजना द्या ना, त्यांनी कसे पाठवलं. आहेत ना, म्हणाले होते मला हे पाठवणारे पण मी विसरून. बरोबर भाफनांनी कोण बाफना? भाफना कोण? हो हो, एक 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 फॅक्टरी आहे छोटीशी गावात. 15,000 वर्कर्स वगैरे आहेत. ते झाली रे बाई. बाई आहेस का कोण आहेस तू? 15,000 वर्कर म्हणजे केवढी झाली, छोटूशी कशी होईल? तुमच्या पुढ्यात सगळंच लहान आहे सर. त्यांनी इंटरनॅशनल कंपनीची 2 घड्याळं पाठवली, डायमंड्स लावलेली, अरे काय बापरे. समीर सर आणि मोरे सरांसाठी. पण आता तुम्हाला काहीच नकोय तर दोन्ही तुम्हालाच. फोटो काढ ये काढ. अरे त्यांना दे, समोरून काढा नाही. प्लीज. अरे हे जाऊ दे रे हे. ऐका अरे पाठव एक त्यांना. मिनिट ऐका, अरे ऐका. हे हे जरा फक्त पाठ. मला घड अरे मला हवीत ना नाही नाही असं कसं देणार ना तुला अरे दे ना मला घड्याळ. तुला काय करायचे 2-2 घड्याळ? थँक्यू समीर काय? आज तुझ्या मला कळलं काय? की देवाने आपल्याला 2 हात का दिले. माझ्यामुळे कळलं कसं काय? कारण आपल्याला कुणी 2 घड्याळ दिली तर ती आपल्या दोन्ही हातात बांधता आली पाहिजेत म्हणून. वा वा वा. मग आता मी 2 घड्याळ म्हणजे 2 हातात बांधणार. दोन्ही हातात. हा 2 म्हणजे एक ह्या हातात आणि एक ह्या हातात. मला इकडनं कुणी आवाज झाला वाजले किती तर मी असा म्हणणार 11:30 वाजले. इकडनं कुणी आवाज झाला वाजले किती 11:30 वाजले. असं शेवटी शिव मला दे ना. काय ते? मला घड्याळ मला दे. अरे असं काय करतो अरे कसं ते अरे त्याने अरे तुला ते ए व्हिडिओ काढ एक माग नाही म्हणजे एवढं नको यार, मला घड्याळ दे ना यार. नको काढू. अरे ताई, घड्याळ द्यायला काय ताई 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 ताई, काय अगं हळू काय आपले कदम काका आले होते, त्यांनी हे सेलिब्रिटीजना द्यायला सांगितलं. बोलव ना त्यांना. मी त्यांना बोलवलं पण ते म्हणाले मी पिलोय नको असं म्हणून गेले. काय बोलव ना त्यांना, काय म्हणाले? मी त्यांना सांगितलं पण ते म्हणाले मी पिलोय नको. आणि गेले निघून. गेले निघून. बरं झालं की नाही? हिला एवढासा रोल दिला, बरं झालं की नाही? आता हे त्यांनी समीर चौगुले सर मला आणि पाहिजे. मोरे मला जे सर- काय असेल सर, मला सर, पाहिजे. सर, मला तुम्ही पाहिजे. नको म्हणालेलात ना? मला चालेल. मला पाहिजे ना यार. मला पाहिजे ना सर यार. ठीक आहे घ्या. मी हे नाही सोडणार. मला पाहिजे. सर हे तू- फोटो जरा फोटो. मला पाठव म्हणजे मला मुलीला तुमच्या पाठव गावाचं मला माहिती आहे. पाठवलं चिठ्ठी आहे मला. हा ठीक आहे कदम कोण आहे? कदम काका कोण आहेत? आमच्या अरुण गावात कदम. फॅक्टरी आहे त्यांची मोठी. ऍक्टर आहे काय चौगुले. आम्ही तुझे आणि मोरेचे जाम भारी फॅन आहोत. वाचताना पण तसाच सूर येतो रे. आम्हाला कळलंय की तुम्ही काय घेत नाही. ह्याला कोणी सांगितलं? मी काहीच घेत नाही. ह्याला कोणी सांगितलं? मृणाल हिचं असं आहे, हिच्या समोर काही बोललं ना अख्ख्या गावाला 2 मिनिटात कळतं. मृणाल कसं का करतेस? पुढे काय मग?
आम्हाला कळलं की तुम्ही काय घेत नाही म्हणून आम्ही तुमचा 10 लाखाचा चेक मोरेना देऊन टाकत आहोत. 10 लाखाचा चेक उघड रे, एक मिनिट उघड उघड. हा रे, हे बघ 2 काय? चेक. अरे माझंच नाव आहे दोन्ही चेकवर, प्रभाकर मोरे आणि 10 लाख रुपये. हे काय चिठ्ठी पण आहे काहीतरी. मोरे सर, आम्ही तुमचे मोठे फॅन आहोत. पण असंच ठेवलेलं आहे. या पैशात तुम्ही अख्खं जग फिरून या. हे बघ असंच ठेवलेलं आहे. काय कमी पडले तर परत पाठवतो. हे बघ सगळं ह्याच्यावर लिहिलेलं आहे. अरे हे कुठलं गाव आहे जिथे ही अशी श्रीमंत माणसं राहतात 10 लाख रुपये देतात त्या कलाकारांना? नाही नाही सर, छोटस गाव आहे आमचं, तुमच्या पुढे सगळं मला लहानच आहे मला सर. पाहिजे. अरे, तुला तर आम्ही जरा बाकीच्या कामांचं बघतो, तुम्ही थांबा. अरे, ए, मला हे दे रे. सर. 10 लाख दे. माझे 10 लाख दे. अरे कसं त्यांना 10 लाख अरे मला मोर पाहिजे. अरे, आणि मला प्रभाकर सर, दोन नको. खाली गाडी आलेली आहे, हा. तुम्ही गाडी जाऊन बसा. ते तुमचं जे काही गिफ्ट वगैरे ते मी घेऊन येतो. सगळं घेऊ रे. तुम्ही जा पुढे. बरं, जेवणाची व्यवस्था सगळी सोय केली तुम्ही. थँक्यू. मी कसं जाऊ सर तुमची पण सोय केली. आमचे ते लक्ष्मी अक्का आहेत ना, त्यांच्याकडे पिठलं भाकरी आणि सर कांदा आणि लिंबू अनलिमिटेड आहे, हवं तेवढं खा. अरे च्छा. अजून एक सांगतो सर, मला त्यांचा नंबर देतो. त्यांचा ना काय ना अंदाज चुकतो नाही मी. काय मीठ कमी कधीतरी तिखट जास्त टाकतात. बिंदास फोन करा, झापा त्यांना. दरवेळेला कोणी पाहुणे आले ना त्यांची कंप्लेंट असते की अक्काने असं केलं तसं केलं. तुम्ही झापा. मी तर म्हणतो बिंदास का हवं ते बोला, कळलं ना. बिंदास जेव्हा अनलिमिटेड सर. जाऊ कसा मी तिथपर्यंत? हा, त्याची पण एक सोय केलेली आहे. रम्या आणि विजय येतील, ते तुम्हाला बाय करून टेबल सीट घेऊन जातील सर. जायला अरे जातात ना. अरे काय करायचं रे याला? मला वाटत नाही पुढचे 3 महिने प्रभाकर मोरे हास्य जत्रा करतील. एवढा पैसा मिळालाय त्यांना एका व्हिजिट मध्ये. बोलणार काय सगळं? वा वा वा, भन्नाट झालं स्किट. समीरदा, सोन्याचा हत्ती गेला, डायमंडचं घड्याळ गेलं, पैशांचा चेक गेला. बघूया आता कमेंट्स तरी मिळतायत का? प्रसाददा. मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मी फक्त फुलं स्वीकारत नाही, बाकी आय एम ओपन. वा, ऍक्च्युली ना मी जर या गावातला नागरिक असतो तर मला जे काही स्वेच्छेने गिफ्ट द्यायचं आहे ते आणि कदम किंवा बाफना ज्यांनी गिफ्ट त्यांच्या सगळ्यांकडनं गिफ्ट कलेक्ट करून सगळ्या गिफ्ट्स मी आज मृणालला दिल्या असत्या. मस्त मृणाल, मस्त, खूप मस्त केलंस. जे काही केलंस ते फार इंटरेस्टिंग केलंस. आणि मला असं वाटतं की या मंचाला एक परंपरा आहे संधी देण्याची, आणि ती संधी चोख बजावण्याची सुद्धा या मंचाला परंपरा आहे. तू दिसतेस पण छान, स्टेजवर तुझा वावरही छान असतो. आजपर्यंत तुझ्याबद्दल पर्टिक्युलर बोलण्यासारखं काही झालं नाही, पण आज झालं म्हणून बोलतोय. वा 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 मृणाल. वा मृणाल. आणि बाकी काय भन्नाट. प्रभाकर मस्त, सम्या मस्त, ईशा मस्त, बने मस्त, श्रमेश मस्त, मजा आली. वंडरफुल. थँक्यू. सोनाली ताई. कुठल्या अक्का? गावातल्या अक्का लिंबू आणि कांदा देणार आहेत. लक्ष्मी अक्कांच्या भूमिकेत मी स्वतःला मिस केलं. मला असं वाटतंय की अशा कलाकारांना भरपूर लिंबू आणि कांदा द्यायला तयार राहीन. नाहीतरी मला सवयच आहे आपल्या टीमसाठी काहीतरी करावंसं वाटण्याची. पण किती कुचकटपणा असावा या कलाकारांच्या अंगात. आणि राग येतो अरे कधी कधी की फोटो पण देत नाहीत ना. तर तुम्ही असं करू नका. तुम्ही यशाच्या खूप शिखरावर आहात. फार मजा आणलीत. व्हेरी नाईस. थँक्यू. मंडळी, अभ्यासासोबतच इक्ष्वाकूने गिरवलेत प्रेमाचे धडे. बघूया त्यामुळे त्याच्या परीक्षेचा काय निकाल लागतोय ते. जे सादर करायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी विनोदवीर. चोरी चोरी जब नजरें मिली, चोरी चोरी जब नींदें उड़ी, चोरी चोरी ये दिल ने कहा, चोरी में भी है मजा. अरे ए सिक्स पॅकू, अरे मला जोराचा डबा लागला बाहेर रे. अरे सिक्स पॅकू, तुला माहिती ना मला डबा लागतो म्हणून.
काय चाललंय तुला 1000 वेळा सांगितलंय ते इक्ष्वाकू आहे, 6 पॅकू नाहीयेस. आणि असे वाकडे तिकडे व्यायाम केलास ना तर कधीच येणार नाही तुला 6 पॅकू. हाड तू हड काय, मी हड तुझ्यामुळेच केला मी हा विनोद. आणि असे वाकडे तिकडे व्यायाम केलेस तर लागणारच ना डबा. जा घाणेरड्या जाऊन ये. नाही गेला आता. गेला हो. कसा? अरे माझ्या पप्पूसनी मला सांगितलंय जोराचा डबा लागला आणि जो कंट्रोल नाही झाला ना तर 23चा पाडा मनातल्या मनात म्हणायचा. का? तो कठीण असतो ना, सगळं लक्ष तिकडे जातं आपलं. तू पण ट्राय करून बघ. मी नाही करणार, मला येतो ते 20चा पाडा. तुला डबा नाही लागत काय? पाहिलं का कोण आलाय आमच्या लाडक्या इक्ष्वाकूला भेटायला? अरे पेडर रोड काका, टॅक्सीवाले काकू. मूर्ख, शतमूर्ख. पेडर रोड नाव आहे माझं, प्रद्युम्न काका. पेडर रोड काका काय असतं? आणि हिला काय म्हणालास? टॅक्सीवाला काकू. तक्षशिला काकू. टॅक्सीवाल्या काकू म्हणतोय, मूर्ख. मेंदू आणि जीव यांचं काही भांडण झालंय का? हसतोस काय गधड्या? काय बोलणार? प्रद्युम्न, आता हे असंच तू बडबड करत बसणार आहेस का? भेटूयात ना मुलांना, इतक्या दिवसांनी आलोय. कसा आहेस बेटा? मजा मजा. हे उत्तरच नाही आवडत मला. या या. इक्ष्वाकू, इक्ष्वाकू. हाय आई, हाय बाबा. काय झालं बाळा, बरं नाहीये का तुला? नेहमी सारखं भेटला नाहीस, आलं नाहीस जवळ. हॉस्टेलमध्ये आल्यापासून नमस्कार करायलाही विसरलायस. असू दे. नाही. काय तुला आवडलं नाही का आम्ही आलोय ते? नाही असं काही नाहीये. मग का आलायत? बापरे, इक्ष्वाकू बेटा. बाकीच्यांचे पालक नाहीयेत एवढ्या सतत. काल निकाल होता ना तुझा, म्हणून आलो आम्ही. युनिट टेस्टचाच निकाल होता, एवढं काय त्यात? हा उद्धट बोलायला लागलाय का? नाही नाही नाही. अरे बेटा, काय झालं ना, तू नेहमी रिझल्ट लागला की फोन करतोस ना, यावेळी तू फोन पण नाही केलास. तर मग बाबा म्हणाले की कदाचित तो बिझी असेल, त्याच्या मित्रांमध्ये सेलिब्रेशन करत असेल, म्हणून फोन नसेल केला त्याने. आणि आम्ही करत होतो तर तू उचलला पण नाहीस. तर हे म्हणाले आपण छान सरप्राईज देऊया इक्ष्वाकूला, म्हणून तुला भेटायला आलो आम्ही. इक्ष्वाकू, आम्ही जाऊ लगेचच, धावतीच भेट घेणार आहोत. लगेच निघूया. बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. आणि दत्तू बेटा तुझ्यासाठी पण आणलंय मी. हे घे, खरवस आणलाय, खरवस. अरे वा, हा. कोणाला बाळ झालं? अरे हे गधड्या, काय बोलतो आपण याचा विचार करत जा. कोण बोलतं असं? मी बोलतो काही झालं माहितीये काय, ऍक्च्युली गाय आणि म्हशीला बाल झालं का मग आम्ही खरवच करतो, माहितीये काय? हो हो हो, माहितीये. हो हो हो. बापूस, तू कधी आला? अरे हे काय आता चाललंय तुझ्यासाठी? हे बघ मी काय आणलंय, बॉब्या. बघा जरा, शिका. 5-10 रुपयाच्या बॉब्या आणल्या तरी त्यांचा मुलगा इतका आनंद व्यक्त करतोय. आपण इथे खरवस घेऊन आलोय तरी चेहऱ्यावरची माशी हलतीये का बघा. भाऊजाओ, काय तुम्ही पण आलात आमच्या मागोमाग. सांगायचं ना, आपण एकत्र आलो असतो. कालच सांगितलं या वसाऱ्याला. मी नाक्यावरती उभा राहून हात दाखवत होतो याची गाडी बघून, या वसाड्याने मला बघून जोरात गाडी पळवली. अच्छा, तुम्ही होतात का ते कदम? अच्छा अच्छा अच्छा, मला वाटलं नाक्यावर कुणीतरी मला माझा खाऊ द्या नावाचा पेंग्विन बसवलाय. पेंग्विन बोललं तू म्हणा, कॉमेडी करतो कॉमेडी. सॉरी भाऊजी, ते थोडस. काय लस्सी वेणी? लस्सी तक्षशिला वहिनी. लस्सी वहिनी आहे का ते? नाही ते काही झालं. अहो, तुमच्या या पडदा धुवूनच सेन्सस उमर जामच वाढत चाललाय. तुमच्या जिभेचा पडदा धुवून ठेवला पाहिजे. प्रद्युम्न नाव आहे, प्रद्युम्न. काय भाषा आहे? ते कसं बोलतायत? 12 वर्ष शेजारी आहेत आणि त्यांना नाव माहित नाही माझं. अरे एवढं कठीण नाव ठेवलं तर कुणाला कळणार आहे? माझं बघ कसं कदम, काहीच लफरी नाही. पण बोलतो लहान पोरगा बोलतो, लहान पोरगा पण बोलतो. कदम, कदम हे तुमचं नाव नाही, आडनाव आहे. माहितीये मला वाचाऱ्या, 12 वर्षाच्या गोष्टी सांगतोस तू. अवरा असतं तर वाचाऱ्या मग सकाळी हात न दाखवता जो पळून गेला असतो, तेव्हा कुठं गेलं तुझं 12 वर्ष वाचाऱ्या? ते काही महत्वाचं नाही, ते जाऊन दे. म्हणजे फालतू काही कमी करायचं नाही तुमच्या. ए भाला, रिझल्ट काही लागलाय? बापूस, 3 विषय गेले यावेळेस. काही येणं झालं काय वाचाऱ्या?
विषय म्हणजे मी काय बोलत नाही म्हणून तुझे असे 3 विषय जातात. असे 3 विषय जर गेले तर सगळे विषय संपतील. मग शिकशील काय वाचाऱ्या तू? कदम 3 विषय गेले म्हणजे भूर नाही गेले. 3 विषय गेले म्हणजे तुमचा मुलगा 3 विषयांमध्ये नापास झालाय. ते 3 विषय नापास. मला तो प्रश्न पडतो, याची बुद्धी पाहता हा उरलेल्या 3 विषयांमध्ये पास कसा झाला? असू दे बेटा. ए दत्तू बेटा, हरकत नाही रे बाळा. तू पुढच्या परीक्षेमध्ये ते 3 विषय कव्हर कर. हा, आणि इक्ष्वाकू शिकवेल ना तुला. हा काय शिकवणार आहे? हे याचे 4 विषय गेलेत. प्रद्युम्न काय होतंय तू? अरे प्रद्युम्न इक्ष्वाकू एक मिनिट इकडे ये. तू शांत हो. पाणी पी. बघ ऐक माझं, तो नाही नापास होऊ शकत. 4 विषय गेले म्हणजे नाही, तो नापास नाही होऊ नापास शकत. झालायस तू? नाही प्रद्युम्न, आपण रिचेकिंगला टाकूयात त्याचे पेपर. हा, आपण रिचेकिंगला टाकूया. चल चल चल. त्याचा काही उपयोग नाही होणार आहे. अरे नाही बाळा. आणि होणार. हो, आपण कुलगुरूंशी बोलू. चल बाबा बोलते. आई मी पेपरच लिहिलेले नाहीयेत. म्हणजे बाळा इक्ष्वाकू तू पेपर लिहिले नाहीयेत म्हणजे ही डुझॉन टू रोनट पेपर. इक्ष्वाकू पेपर लिहिला नाहीयेस म्हणजे ही डुझॉन टू रोटंग पेपर. पेपर लिहिलाच नाही त्यांनी. एने पेपर लिखीच नाही. इसने पेपर लिखा हेच नाही. कदम वेगवेगळ्या भाषांमध्ये का सांगताय? मला कळत नसेल का पेपर लिहिला नाहीचा अर्थ? मी वेगळं. एक मिनिट. इक्ष्वाकू पेपर लिहिला नाहीस म्हणजे का नाही लिहिलायस पेपर? शांततेत विचार. काय का झालं? नाही लिहिलायस पेपर? काय झालं बाळा? दिल की चमक से कभी कभी रास्ते भी धुंधले हो जाते हैं पापा. बापरे. म्हणजे एक मिनिट. तू इक्ष्वाकू ते प्रँक काय करतात ते करतोयस का तू? हे असं बोलत नाहीस बाळा कधी. नहीं माँ, जिंदगी के हाईवे पे जब प्यार का डंपर चलता है तभी तो दिल का हेडलाइट जलता है. असं चालतंय त्याचं. काय म्हणालास? नाही काय म्हणालास? नाही, थांब असं करू नकोस. त्याला वेदना होत आहेत. थांब जरा. चलता है आणि जलता है म्हणे. तो काही बोलतोय ते बघा ना. ऐका त्याचं. काय ऐकायचं नाहीये मला त्याचं. काय भाषा आहे ही? डंपर चलता है, हेडलाइट जलता है. हे काय निकृष्ट दर्जाचे यमक आहेत हे. यासाठी तुला मी लहानपणी बोरकरांच्या कविता शिकवल्या का? पण काका, बोर करायला कविता शिकवायच्याच कशाला ना? अरे मेंदूच्या 1/6 उपभोक्त्या बोरकरांच्या कविता कधी ऐकलंयस? बाभ बोरकर. नाही, बाबा ब्लॅक शिप ऐकले. अरे ही नवीन पिढी कवरी स्मार्ट झाले. मी हे दोन्ही पण नाही वाचले रे. तू आत्ता जर हे नसते ना तर मी तुझ्या कानशिलात लगावली असती, आणि तू नसतास ना तर काय बोलतोय? प्रद्युम्न, पण आधी याच्या कानशिलात लगावली पाहिजे. नाही. काय प्रकार आहे हा? मला वेदना होतोय. होऊ देत वेदना. ही पद्धत- अरे नापाशा, लाज नाही वाटत? यमक जुळवतोयस, डायलॉग बाजी करतोयस. कुठून शिकलायस? कुणी शिकवलंय? तू करूच नाही. पटापट तोंड चालवायचं. कुणी शिकवलंय? दत्तूने. तुम्ही शिकवलं? क्या बात आहे जान. मला तुझा अभिमान वाटतोय मला. हेच सांगत होतो मी तक्षशिला तुला. म्हटलं होतं या दत्तूला आपल्या मुलासोबत खोली शेअर करायला नको देऊया. काय झालं? गेला ना माझा मुलगा वाया. या दत्तूमुळे माझा मुलगा नापास झालाय आज. ओ काका, माझ्यामुळे नापास नाही झाला तो, त्या मानसीमुळे नापास झालाय तो. म्हणजे काय? मानसी कोण? तो प्रेमात पडलाय. असला इक्ष्वाकू. हे काय ऐकतोय मी? ऐक ना, शांत. हे काय ऐकतोय मी? शांततेत बोल त्याच्याशी. पापा, मैं इश्क के सामने झुक चुका हूँ पापा, क्योंकि मेरे नाम में ही है इश्क वाकू. म्हणजे लाज नाही वाटत तुला? हे सगळं तोंडवर करून सांगायला लाज नाही वाटत तुला? डरना क्या, जब प्यार किया तो चोरी नहीं की, प्यार किया. प्रेम केलं ते केलं वर
सनी देओलची मिमिक्री करतोस? नाही ना, हे काय करतोयस तू? प्रद्युम्न, त्याच्याशी शांततेत बोल, ही भाषा नव्हे. शांततेत बोल. काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे मला हे कोण आहे ही मुलगी? काय प्रकार आहे हा? बाबा ती मुलगी मला खूप आवडते बाबा. बाबा मी तिच्या प्रेमात अखंड बुडालेलो आहे बाबा. मला ती खूप आवडते. मला तिच्याशी लग्न करायचंय बाबा. हे वय आहे का तुझं लग्न करायचं? सांगा. नशीब एक तरी गोष्ट धड बोललाय हा माणूस. सांगा कदम समजावून त्याला. अरे जरा तुम्ही फिरा बिरा, पिक्चर बघा, 2-4 वर्ष मजा करा, मग लग्न करायचं स्वप्न बघा ना. लगेच कशाला लग्न? कदम भान आहे का? भान आहे कसं? काय बोलताय ऐका जरा. आणि हे सगळे प्रकार तुमच्या मुलाला शिकवा, माझ्या मुलाला नाही. ऑलरेडी त्याला मी शिकवलंय. मी त्याला सांगितलंय, वसारे अरेंज मॅरेज करशील तर लाथेनं तुडवण. अरे लव्ह मॅरेज केलेस तर मी घरात तुझं जाम भारी स्वागत करणार आहे. आमच्या खानदानामध्ये असली फालतुगिरी कोणी केलीच नाही. अरे ह्याच्या आईने मला पलवून आणलंय. आता काय बोला? He doesn't to arrange, only love marriage. या माणसाचा मेंदू आणि भाषा विटाळली आहे. एक क्षण, त्याला काहीही कळत नाहीये हा काय बोलतोय. एक क्षण तुम्ही जरा थांबता का? काय ना, आपला विषय भरकटत चाललाय. हा इक्ष्वाकू बेटा, सोन्या इकडे जरा 2 मिनिटं. कोण मुलगी आहे ही? काय नाव आहे? नको विचारूस प्रेमाने काही. चांगलं श्रीमुखात लगाव त्याच्या. आचार्यानं तुम्ही असं काय बोलता, मग मला भीती वाटते याचा अर्थ विचारायचा. कदम श्रीमुखात लगावणे म्हणजे कानशिलात मारणे. पेप्सी केला वहिनी. तक्षशिला वहिनी. सोन्या इकडे जरा 2 मिनिटं. कोण मुलगी आहे ही? काय नाव आहे? नको विचारूस प्रेमाने काही. चांगलं श्रीमुखात लगाव त्याच्या. आचार्यानं तुम्ही असं काय बोलता, मग मला भीती वाटते याचा अर्थ विचारायचा. कदम श्रीमुखात लगावणे म्हणजे कानशिलात मारणे. पेप्सी केला वहिनी. तक्षशिला वहिनी. ऐका मी काय बोलतो त्याला तुम्ही मारू नका. नाही प्लीज. अहो नाही, आम्ही नाही मारत आहोत त्याला. फक्त प्रेमाने विचारते मी. बेटा सांग ना सोन्या, कोण आहे ही मुलगी आणि हे काय प्रकरण आहे बाळा? मानसी. मानसी चित्र काढतो, तुझे मी नंतर चित्र काढतो. इक्ष्वाकू, या मानसीचा तुझ्या नापास होण्याशी काय संबंध आहे? सांगतोय बोल बाळा. बाबा ती माझ्या मागच्या वर्गात बसते. हो, मग? तर एक्झाम होती ना जवळ, तर तिचा अभ्यास झाला नव्हता म्हणून ती टेन्शन मध्ये आली होती. म्हणजे मुलगी ढय. घ्या, मुलगी ही ढय. वा. ऐक ना, थांब ना, त्याला बोलू दे ना, तो सांगतोय काहीतरी. हा मग ह्याचा काय संबंध बाळा प्रेमात पडण्याचा? मग नाही, ते एक्झामला जेव्हा परीक्षेत पेपर लिहित होते तेव्हा मी बाहेरून तिला कॉप्या पुरवत होतो, म्हणून मला माझे पेपर नाही देता आले. हे काय धंदे केलेत तू? ऐक ना. हे काय धंदे केले? हा कॉप्या पुरवतोय तक्षशिला पण आपण. त्यामुळेच तर ती पटली ना मला बाबा. काय भाषा आहे तुझी? बाबा माझ्यामुळे ती 4 विषयात टॉप आली आहे बाबा. मला ती आधी नाही म्हणाली होती, पण मग दत्तूनी मला आयडिया दिली आणि मग ती हो म्हणाली. जाम भारी हिच्या हातला कौरा तुझा अभिमान आहे परा मला. याच्यामुळे माझा मुलगा नापास झालेला आहे. बाबा मला ती खूप आवडते बाबा. बाबा मी सतत माझ्या डोक्यात ना तिचाच विचार असतो. मला सतत तिच्याशी बोलावं असं वाटतं, तिच्यावर फिरावं असं वाटतं, तिचा हातात हात धरून. मला खरंच वाटतं बाबा, रात्री फक्त तिचीच आठवण येते. आणि ती काय करत असेल रात्री, ती माझी आठवण काढत असेल का? ती तर दुसऱ्याची कधी आठवण काढत नसेल ना, असा पण विचार येतो. आणि लगेच दुसऱ्या दिवशी कॉलेजला कधी जातोय असं वाटतं आणि तिला कधी भेटतोय असं वाटतं. बाबा तुम्ही पण प्रेम केलंच असेल ना कधीतरी? माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यावर केलं मी प्रेम. माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर केलं मी प्रेम. दमडी कमवायची अक्कल नसताना प्रेम नाही केलंय मी. तोंडवर करून बोलतोय. वय आहे का तुझं हे प्रेम करण्याचं? वय आहे का? हे बोलतोस बसऱ्या, वय बघून प्रेम होतंय काय? अरे ह्याच्या आईने मला 7वीत असतानाच पटवलं. 1 वर्ष लागलं मला. मी
पटलो हे पटायला. मग जेव्हा मला पटलं की मी तिला पटलोय, मग पटलं तर पटलंच. पण आमच्या नातेवाईकांना नाही पटलं की ही मला पटलंय. कदम, भान आहे काय बोलताय त्याचं? 7वीत असताना म्हणजे 12 वर्षांचे असताना प्रेमात पडलाय तुम्ही. नाही 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 19 वर्षाचा असताना. अरे किती वर्ष होता 7वीत? सध्या लय वर्ष मी शाळेमध्ये होतो. हल्दीचं निमंत्रण जेव्हा मी सरांना द्यायला गेलो तेव्हा सर बोलले बसारे आता पण झालं, आता लग्न करा. तुझी पण करायची सगळी. लग्न होईपर्यंत शाळेत शिकतोय हा माणूस. या बापानेच हा आदर्श ठेवलाय. मुलगा तरी काय घेणार, आणि आमचे चिरंजीव तरी काय घेणार ना त्याच्या मित्राकडून. हेच ते काही नाही. इक्ष्वाकूला काउन्सिलिंगची गरज आहे. त्याला आपण चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे न्यायचं. ओ काका हो, त्याला ते माणसो त्याची गरज नाही, त्याला मानसिक उपचाराची गरज आहे. तुझे मी नंतर चित्र काढतो. लाजतोय बघ कसा. मूर्ख. काही नाही, माझ्या ओळखीत चांगले पराडकर डॉक्टर आहेत, त्यांची उद्याच अपॉइंटमेंट घेतो. हे येरं झालं का बसारे, कशाला डॉक्टरकडे जायला पाहिजे? अरे प्रेम ही एकमेव अशी गोष्ट आहे की ती नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. वसाऱ्या, निसर्गाने तुला डिग्री घेऊन ऑफिसर बनवले जन्माला नाही घातलेला आहे, तर पुढची पिढी तयार करायला तुला जन्माला घातलेला आहे. आणि मग मला सांग, हे प्रेम चुकीचं कसं असेल? आणि आता त्याचं वय आहे ना रे बाला, मुलीबद्दल आकर्षण होण्याचं. गप्प बसा. एकतर तुमच्या मुलामुळे माझा मुलगा वाया गेलाय, वर हे ज्ञान पाजळतायत. काय माणसं गेलं का तू वसाऱ्या? वाया गेलाय, वाया गेला, वाया काय वाया गेलाय रे वसाऱ्या? अरे वसाऱ्या, त्यांनी प्रेमच केलेलं आहे ना, द्वेष नाही ना केलाय कोणाचा. अरे जगामध्ये सगळीकडे द्वेष पसरत असताना तुझा पोरगा आज प्रेम करायला शिकला, ही कवरी मोठी गोष्ट आहे वसाऱ्या. आणि शाने गुरुजी काय बोललेत माहितीये? शाने गुरुजी नाही, साने गुरुजी. आणि फार फोडून वसाऱ्या छान पण नको शिकू मला. ते साने का शाने मी ते नंतर बघतो वसाऱ्या, पण तू एक नंबरचा येडा आहेस. कसं बोलतात हे माझ्याशी? अरे तू अजून पण आणि मध्ये अडकलंस आहेस वसाड्या. कधीतरी बाहेर पडणार वसाड्या. अरे गुरुजी आपल्याला काय सांगतात? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. सगळ्यांनी या जगामध्ये प्रेम करून राहिलं तर जगाला काही त्रास होणार नाही. सगळ्यांनी प्रेमाने राहिलं पाहिजे वसाऱ्यानो. कदम भाऊजी, नाही बरोबर आहे तुमचं, म्हणजे सगळंच बरोबर आहे असं मी म्हणणार नाही. काही अंशी तुमचं म्हणणं पटतंय मला. जगाला प्रेमाची गरज आहे, मान्य आहे, पण त्या प्रेमात उथळपणा नसावा ना. हा, थोडासा तर विचार केला पाहिजे. इक्ष्वाकू, बाळा प्रेम करतोस ना तिच्यावर, आवडते ना तुला मानसी? मग बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर तिला भविष्यात सुखी ठेवायचं असेल ना, तर तुला आधी तुझा वर्तमान सक्षम करायला हवा. हे असं प्रेमामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल बाळा? प्रेमामुळे एकमेकांना प्रेरणा मिळायला पाहिजे ना. प्रेरणा द्या ना एकमेकांना. तुम्ही ठरवा बरं, ठरवा या वर्षी कोण टॉप करतंय, मी टॉप करते की तू टॉप करतोय, ठरवा ना. खूप अभ्यास करा, शिका, मोठे व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा. नाही खरंय, प्रेम ही अत्यंत सुंदर भावना आहे बाळा. कसं आहे ना, प्रेमात वाहून नाही गेलं पाहिजे, प्रेमात एकमेकांना सोबत घेऊन गेलं पाहिजे. खूप शिक बाळा, अभ्यास कर. हो आई, आय प्रॉमिस मी परत असलं काही नाही करणार. आणि तिला परीक्षेत मदत करण्याच्या ऐवजी परीक्षेच्या आधी मदत करीन. बरोबर. आणि आम्ही दोघंही टॉप येऊ. ए वसाऱ्या, दोघं काय ह्याला पण घे ना वसाऱ्या, ह्याला पण घे ना मध्ये. ए दत्तू, हे बघ, यावर्षी 2च विषय गेले तरी चालतील. अरे काय म्हणताय, काय बोलताय? जरा भान असू द्या ना. सगळ्या विषयात पास हो असं म्हणा ना. होईल होईल पाच काय वसाऱ्या, म्हणून मी काही बोलतो. 2 विषय आले तरी म्हणजे कमीच असलं तर जास्तच आनंद होईल ना रे वसाऱ्या, आहे की नाही? वा वा, तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. ए शाळा शिकू. इक्ष्वाकू, हा, ते आता मी कॉलेजला आहे काका. वा, वा, वा. शाळा शिकू झालं. वा वा. हा, तर मी काय बोलतो, आता जी आपल्या घरी पोरगी येणार आहे, तिचं नाव काय असणार आहे? मानसी.
क्या बात आहे कवरे सोपं नाव आहे रे तिचं आलं मला टेन्शनच आलं. बरं तिचं आडनाव काय आहे? शृंखलेश्वरकर. अरे कठीण नावाची पोरगी तुम्हाला भेटतात, सोप्या नावाची पोरगी भेटत नाही. काय 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 पप्पू, आवडू दे, असू दे, पप्पू, जाऊ दे. वा 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 वा. इक्ष्वाकू 4 विषयांमध्ये नापास झाला, दत्तू 3 विषयांमध्ये नापास झाला, पण तुम्ही सगळे मनोरंजनाच्या विषयांमध्ये उत्तीर्ण झालेले आहात. क्या बात है. इक्ष्वाकूची ही सुरू झालेली लव्ह स्टोरी विचारूया आपल्या शहाण्या गुरुजींना कशी वाटली. प्रसाद सर. वा वा. मजा आली, फारच मजा आली. म्हणजे प्रत्येक मुलं असं वाटत असतं की या वयात आपण असं वागावं. काही पालक तसे वागून देतात, काही पालक तसे वागून देत नाहीत. त्यातला मिडवे काढणं फार गरजेचं असतं, जो नमाच्या तोंडून आला बऱ्यापैकी. ते फार इंटरेस्टिंग वळण असतं हे जे वय असतं ते, आणि तिथे जपावंही लागतं, तिकडे झुगारून द्यावंसंही वाटतं. असं ते गमतीशीर असतं, पण फार रंजक पद्धतीने मांडलं गेलं. आणि दत्तू हा म्हणजे ॲक्च्युली तुझा परफॉर्मन्स नंतर मला असं म्हणायचं वाटतंय तुझे मी नंतर फॅन्टॅस्टिक. दत्तू मजा आली. ओंकार मस्त, पीपी मस्त, नमा मस्त. अरुण इतक्या कन्व्हिन्सिंगली तू करतोस आणि इतक्या करेक्ट पद्धतीने तू मांडतोस की अशा माणसाला सुद्धा वाटेल की आपण एकदा तरी अरुणसारखं वागून बघायला पाहिजे. म्हणजे अरुणसारखं म्हणजे ते कॅरेक्टरसारखं. इतकं तू ते जीव ओतून करतोस आणि इतकं भिडणारं करतोस. मजा आली. फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. थँक्यू. सोनाली ताई. अप्रतिम. म्हणजे मला जितकं हसू आलं तितकंच स्किटच्या उत्तरार्धात मला भरून आलं. मला जवळजवळ रडू यायला लागलं, कारण हा इतका नाजूक विषय आहे, इतक्या महत्त्वाच्या वयोगटाबद्दल आहे. त्याबद्दल असं जर सगळे समंजसपणे वागले तर जग किती सुंदर होईल असं मला वाटलं. अरुण, हॅट्स ऑफ. कारण आपल्या लेखकानं दिलेलं वाक्य आपल्याला सुचलंय अशा पद्धतीनं आपण जेव्हा सादर करतो ना, तेव्हा कागदावरचे शब्द आणि अभिनयाची क्राफ्ट यातलं अंतर मिटलेलं असतं. तुझ्यातला निरागसपणा, तुझ्या प्रेमाने बॉब्या घेऊन आलास, असे जर वडील असतील की काही नाही यार मला तुझ्यावर प्रेम करायचंय, अशा आग्रहानं मुलांशी वागणारे, तर काय बहार येईल. खूप सुंदर काम केलंस तू. आणि हे 2 ॲडोलसंट विद्यार्थी जे आहेत त्यांच्याबद्दल तर काय बोलावं. म्हणजे तू वाटतोय सारे कॉलेजमध्ये नुकता आलेला ओंकार. आणि हा सिंगल लेग डिप्स करणारा जो विद्यार्थी आहे त्याचं तर काय वर्णन करावं. म्हणजे प्रसाद जेव्हा चित्र काढेल ते बघायला मला आवडेलच. अप्रतिम. मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करते. मस्त. मंडळी, एका बस थांब्यावर प्रेमाची सुरुवात करण्यासाठी आलाय एक प्रियकर. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा प्रेम आणि हास्य याचं नवीन समीकरण अनुभवण्यासाठी. जे मंचावर घेऊन येत आहेत रत्नागिरीचं रत्न श्रमेश बेटकर, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, आणि मी अर्थात पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर. हाय सर. हाय हाय सर. हाय. हाय मॅम. हॅलो. कशा आहात सर? मस्त. कशा आहात मॅम? मस्त. डायरेक्ट माझ्या मनाची अवस्था सांगतो. आज कुणाच्या पावलांनी वेड लावले मला, बर. पुन्हा त्याच वाटेवर पाय जड लागले मला. आज कुणाच्या पावलांनी वेड लावले मला, पुन्हा त्याच वाटेवर पाय जड लागले मला. ही जादू तिची प्रेमाची की पाय वाटेची, ही जादू तिची प्रेमाची की पाय वाटेची. निवडुंगाच्या रांगेत गुलाबाचे झाड लागले मला. निवडुंगाच्या रांगेत. वा वा वा. सर असं माझं होतंय, दिवसेंदिवस कविता फुटतायत मला अक्षरशः. मला हे कळत नाहीये. मग मी काय केलं, काय करायचं म्हणून मी मनाच्या दवाखान्यात भावनांच्या डॉक्टरकडे गेलो. तो बोलला तुला हृदयाचा प्रेमरोग झालाय. मला पटलं कुठेतरी सर. मला असं पटलं की मी प्रेमात पडलोय सर. आणि प्रेमात पडलोय नाही सर, मी असं वाटलं मी प्रेमात
आखंठ बुडालोय सर. म्हणजे एवढा बुडालोय ना की माझ्या मागे मला शोधायला कोण पथक आलं ना तर त्याला पहिल्यांदा बुडालेली टायटॅनिक सापडेल, हा जॅक सापडणार नाही असं मला वाटतं. आणि ती आहे पण तशीच, तिचं नाव आहे काव्या. जेव्हापासून आयुष्यात आले ना सर, आयुष्याची कविता झाली. शब्दांना ना अशा अचानक चाली लागू लागल्यात. आयुष्य सतत गुणगुणत राहावं असं वाटतंय मला. त्यामुळे ठरवलं आज सगळं व्यक्त व्हायचं, आपलं प्रेम तिला सांगायचं, प्रपोज करायचं. म्हणजे जसं रणवीर आलियानं केलं ना, ज्या बाल्कनीत भेटले होते, जिथे गप्पा मारल्या, तिथेच त्यांनी प्रपोज केलं, लग्न केलं. सेम मी पण तेच करणार आहे. मी ज्या बस स्टॉपवर तिला भेटलो, जिथे आमची मैत्री झाली, जिथे आम्ही बोललो, तिथेच मी तिला प्रपोज करणार आणि माझ्या मनातलं सांगून टाकणार. तिने होकार दिला की इथेच लग्न करणार. बस बाजूला इकडे देणगी मॅटर्निटी हॉस्पिटल आहे, तिकडे जाणार, आमचे चुन्नू मुन्ने येणार. सर माझं ठरलंय सर, माझा मेंदू आणि तिची खळी एकत्र आली ना, विषारी कॉम्बिनेशन आहे सर. सर तुम्ही लिहून घ्या, आमची 2 मुलं जगावर राज्य करणार. बस ज्ञानाला सौंदर्याची जोड मिळाली ना की अमृत तयार होतं सर, मला माहिती आहे. तर बघूया माझ्या प्रेमाचा गुलमोहर कसा आणि केव्हा फुलतोय तो. याहू, श्रमेश. हाय. हाय काव्या. कोणाशी बोलतोयस? नाही, माझ्या मनाची अवस्था जरा वातावरणाला सांगत होतो. बस स्टॉपला? नाही, जरा युनिव्हर्स सोबत गप्पा मारवतो. कसं आजचा दिवस लकी आहे ना. लकी? लेट मी गेस. 1 महिन्याआधी आजीने कवळी बसवली होती. कॉमेडी. या गेसवर आजीची कवळी पण नाही हसणार. मला थोडंसं वेगळं आणि जेन्युअनली सांगायचं. बस ना. लेट मी गेस. नको, काय गेस करू नकोस आता. आजीची कवळी काढलीस, आजोबांचं काय काढशील माहित नाही. प्लीज मी सांगतो तुला. मी नाही नाही नाही, आधी मला तुला काहीतरी सांगायचं. काय? कालच आईने आठवण काढली तुझी. हो माझी? हो. खरंच? का? आई म्हणाली भांडी घासत होती हा. तर काथ्यांना बघून म्हणाली श्रमेशची हेअरस्टाईल पण अशीच आहे ना. तुझ्या आईने माझी आठवण नाही काढली. तुझ्या आईने माझी आठवण नाही काढली. असू दे काकी जाऊ दे, काकींचं जाऊ दे. आपण आपलं बोलूया ना. आपण आपलं बोलूया. म्हणजे काय बोलायचंय? त्या आकाशात आज चंद्र का नाही माहितीये? कारण दुपार आहे. कारण तू माझ्या समोर आहेस. मला चंद्र म्हणशील? तू आहेस खरंच सांगतोय, मनापासून सांगतोय, तू आहेस. खरं तर मला याच्या पुढे जाऊन विचारायचंय की तुझ्या खळीचं भाडं काय आहे? हा म्हणजे 100 वर्ष राहायचा विचार आहे रे. खरंच सांगतोय, मनापासून सांगतोय. आणि मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे अगदी. म्हणजे मी खूप विचार करून बोलणार आहे, तू पण विचार करून उत्तर दे. फक्त एकच आहे की जर तुला आवडलं नाही ना तर तू मनात काही वेगळं आणू नकोस आणि आपली मैत्री तोडू नकोस. सगळा विचार करून आली आहे. 2 वर्ष लावलीस तू हे बोलायला. बोल आता पटकन काय ते. तुला माहितीये मी काय बोलणार आहे ते? बोल. म्हणजे माझं काम सोपं झालं. बोल ना. थांब. म्हणजे मी म्हणजे आपण म्हणजे तू नरकात जाशील, नरकात जाशील. नरकात? कोण बोलला? मी नरकात जाशील. नरकात जाशील, नरकात. म्हाताऱ्याला मदत उतरवलं, नरकात जाशील. आजोबा 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 काय झालं आजोबा? काय झालं काय? बसा ना, बसा. पाय दुखतोय का? बापरे, पाणी देऊ का तुम्हाला? रिक्षावाला रे, रिक्षावाला. मेरे को पुढे जाने का है. त्याने मदद भर रास्ता छोड़ का चला गया मरा. मैं बोला भाई मैं पूरा पैसा देने वाला है, मैं चुका देने वाला है क्या, ऐसा बीच में रास्ते में कैसा छोड़ का है मेरे को. तो मदद छोड़ का गया. नरकात जाशील, नरकात. हो ठीक आहे. आजोबा आपण महाराष्ट्रात आहोत की नाही? मराठी बोलूया ना, आपण तिघेही मराठी आहोत ना. अरे आईला तो गेला. तुम्ही भोजपुरीत चाललाय, तो गेला तिकडे. तो गेला तिकडे. मी उगाच बोलतोय. अरे मला तर मी पत्त्यावर कसं जाणार. नाही काय झालं सांगा ना, मी आहे ना. आजोबा काय असेल तर सांगा ना, आम्ही मदत करतो. मी मदत करतो ना. म्हाताऱ्याची मदत करणार. Yes. अरे वा. अरे कोण बोलतोय? आजच्या पिढीत काय राहिलं नाही. आजची तरुण पिढी म्हणजे दगडाला पाजर फुटवला तसा मातीतला एक आकार घडवून त्या दगडात पुढे जायचं. कुठे जायचं सांगा, कुठे जायचं सांगा. आजोबा कुठे जायचं? इथं जायचं मला. पण तो आता रस्त्यात सोडून गेला मला. बापरे.
वेट क्लाउड हाऊसिंग सोसायटी. सॉरी मी आजोबा काय झालं ते रिक्षावाल्याचं बरोबर आहे. म्हणजे इथे ना पुढे बांधकाम चालू आहे ना म्हणून ते Okay. नाही, नाही, थांबा, थांबा, पुन्हा ऐकून तर घ्या. ऐका ना, ऐकून पत्ता ऐकलाच नाही. इथे काय करा, इथे बांधकाम चालू आहे म्हणून इथे पुढे रिक्षा जात नाहीये म्हणून त्याने इथे सोडलं तुम्हाला. इथून जात नाही म्हणून सोडलं. वेट क्लाउड सोसायटीला जायचं तुम्हाला. हा. इथून सरळ जा, डावीकडे वळा. हा हा इथून डावीकडे. हा डावीकडे हा मग तिथे तुम्हाला ज्येष्ठ साहित्यिक खांबेडकर मार्ग दिसेल. खांबेडकर पुढे ते खांबेडकर आहे ना, हा. तिथे तुम्हाला पुतळा दिसेल एक. पुतळा, हा. त्या पुतळ्याजवळ गेलात की तिथून राईट मारा. राईट मारा. राईट काय मेली भाषा तुमची. राईट मारा काय उजवीकडे वळा. उजवीकडे वळा असं म्हणायचं. सॉरी उजवीकडे वळा. तिथे गेल्यावर तुम्हाला फ्रान्सिस अगस्टिन नावाची शाळा दिसेल. अरे बापरे कठीण आहे नाव. फ्रान्सिस अगस्टिन. कसं फ्रान्सिस अगस्टिन. अमेरिका रशिया फ्रान्सिस जून जुलै अगस्टिन. ओके लक्षात राहील मला. फ्रान्सिस अगस्टिन. हा पुढे त्याच्या समोरच वेट क्लाउड सोसायटी आहे. वेट क्लाउड सोसायटी तिकडे जा. हो तिथेच आहे, समोर दिसेल तुम्हाला. आणि त्या सोसायटीला 2 म्हातारे वॉचमन असतील. हा. एक पांढऱ्या केसांचा, एक पांढऱ्या दाढीचा आहे. त्यांच्याशी गप्पा मारत बसू नका. हा ते 2-2 तास कुठल्याही विषयावर बोलत बसतात. आपण विसरून जातो की आपल्याला जायचं होतं की आता जायची वेळ झाली. त्यामुळे त्यांना काहीच विचारू नका, बघूच नका त्यांच्याकडे, नाही तर ते बसून गप्पा. हुशारा पोरगी. काय नाव का पोरीचं. तिचं नाव काव्य आहे, माझं नाव श्रमेश आहे. काय आहे? काव्या काव्या आणि श्रमेश. म्हणजे काव्या म्हणजे ते काव्या. हा येस, क्यूट आहात तुम्ही, खूप क्यूट आहात. काय बोलले. क्यूट बोलली. तुम्ही खूप क्यूट आहात. वेगळं ऐकली मी नाही मी बर रडू नका. काय सॉरी झालं? सॉरी, तुम्ही नाही आहात, क्यूट नाही आहात. नाही अगं, सॉरी. असं करू. काय झालं. सुकन्याची आठवण आली. ओ तुमची नात आहे का. नाही पुरी नात नाही. आमच्या बाजूला राहायची सुकन्या. अच्छा. मला प्रेम करायची, सतत बोलायची. आजोबा तुम्ही क्यूट आहात, आजोबा तुम्ही क्यूट आहात, सतत बोलायची. आई वडिलांचं ऐकलं नाही ग. लव्ह मॅरेज केलं माहितीये. आई वडील बोलवते अरेंज मॅरेज केलं, हिनं नाही ऐकलं. एक मुलगा होता असा झिपरा केसांचा. बस स्टॉप वर प्रपोज केलं माहितीये. बस स्टॉप. कोण करतं बस स्टॉप वर प्रपोज. आई बोलते तिची काय पोराचे केस कात्यासारखे दिसतात. ऐकलं नाही पोरगी. असं आई म्हणाली. सुकन्या एका वाक्यावर भाळली. कोणत्या सांग. कोणत्या. पोरगा काय बोलला तिला. काय. आज आकाशात चंद्र का नाही आहे. ती बोलली कारण दुपार आहे. ते बोलते नाही चंद्र माझ्या समोर बसला. झालं. वाक्याला अर्थ आहे या. किती किती वाईट आहे सांग. एका वाक्यावर भाळली, वाट लागली. अगदीच वाईट नाही ते, पण तिला खळ्या पण होत्या का. अरे म्हणजे एवढ्या होत्या. विचारलं ही खळी भाड्याने मिळेल का. नाही बोलली. खूप वाईट झालं पोरीचं माहितीये. तुम्हाला पत्ता कळला. आता कुठे आहे. काय नाही लग्न केलं पोरगा चाळीत राहिला. काय करशील. एक मिनिट चाळीत राहिला मग काय. चाळीत राहिला. प्रॉब्लेम काय नव्हता. सार्वजनिक संडास. सुकन्याचा चिंपाट 11 नंबरचं. नंबर ये पण तो पोटात गॅस्ट्रायटिस झाला पोरीला. वाईट झालं पोरीचं. एवढ्याशा गोष्टीमुळे गॅस्ट्रायटिस झाला. मला बोलली नंतर आजोबा तुमचं ऐकायला पाहिजे होतं. लव्ह मॅरेज उगाच केलं, अरेंज मॅरेज. मला बोलली ना ए पुरी ऐक. लव्ह मॅरेज वाईट, अरेंज मॅरेज कर. कळलं. हा काळजी घे पा. ते काय काय शाळेचं नाव काय बोललास तू. हे अगस्टिन. फ्रान्सिस अगस्टिन. फ्रान्सिस अगस्टिन. रशिया अमेरिका फ्रान्सिस जून जुलै अगस्टिन. रशिया अमेरिका फ्रान्सिस. सॅम्पल असतात की काय. झालं. आई सेम बोलली होती. काय. काथ्या. मग तू सेम बोलला होतास. काय. कुठे आहे चंद्र. कुठे आहे. दुपारी. नाही चंद्र तू आहेस. तू हे सगळं तू बोललास. मी बोललो पण त्याचा काय संबंध इथे. हे काय संबंध म्हणजे आता ऐकलंस ना तू. सुकन्याचं काय झालं. हा मग सुकन्या काव्या किती सेम आहे. सुकन्याबाबत जे झालं ते माझ्याही बाबत होऊ शकतं. सेम आहे ना. नाही सेम कसं. सुकन्या काव्या. मग काय सेम आहे. सुकन्या न ला य, काव्या व ला य. य आहे. मग य आहे. मग एवढ्याच काय संबंध. पण चाळीत राहतोस रमेश. हो मग काय ना. मला माहिती आहे बस स्टॉप वरती तू काय आज करायला आलायस. अगं मी काय मला प्रपोज करून तू लग्नानंतर तू चाळीत राहायला घेऊन जाणार आहेस ना. मग चाळीचा प्रॉब्लेम काय.
अगं चाळ ही खूप चांगली संस्कृती आहे. लोक तिथे एकमेकांमध्ये मिसळून राहतात, सुखदुःख एकमेकाला वाटतात. एक वेळ फ्लॅटमध्ये राहणाऱ्याला माहित नसतं आजूबाजूला काय घडतंय, पण चाळीत कळतं ना. ते कळू दे चाळीमध्ये, पण चाळीमध्ये टॉयलेटचा किती प्रॉब्लेम आहे. मला 11 नंबरचा चिंपाड घेऊन थांबायला लागेल, मला गॅस्ट्रायटिस होणार. अगं तुला कशाला थांबायला लागेल तुला? अगं माझं थांब, अगं हे इमॅजिन करतेस तू, सायकोलॉजिकल आहे, सायकोलॉजिकल आहे. अगं 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 माझं स्वतःचं घर आहे ना चाळीमध्ये, मी ड्युप्लेक्स मध्ये राहतो. खाली पण बाथरूम आहे, वर पण बाथरूम आहे. घरात जास्त माणसं नाही, कोण टकटक पण नाही करणार. 24 तास बसू शकतेस, प्रश्नच नाही. आणि तुला का 11 नंबरला टमरेल लावायचंय? नाही ना, आपलं आहे ना. बरं ते जाऊ दे, ड्युप्लेक्स आहे, त्याच्या समोर आता एक बिल्डिंग होते, त्याच्यामध्ये आपण एक 2 BHK घेतलाय, जो डिसेंबरला ज्याचं पोझिशन आहे. 4 बाथरूम आहेत, दिवसभर खेळू शकतो आपण. एवढं काय, 4 बाथरूम आहेत. मला वाटलं असंच कसं? चाळीमध्ये घर आहे तर मी तू सॉरी, मी भंजाळे. बस तू अगं ते एक मला छोटं वाटलं सुकन्याचं झालं तर तसं. सुकन्याचं आयुष्य वेगळं आहे, आपलं आयुष्य वेगळं आहे. मी वेगळं, तू वेगळी, आपण दोघं. महत्वाचं बोलू का मी? काय बोलायचं ते बोल प्लीज, आता वेळ घेऊ नकोस आता. मला तू ए परा, अरे तिथे खांबेडकर मार्ग नाही आहे, रवांबेडकर मार्ग आहे. अहो ते खाच आहे, तुम्ही ते रवा म्हणून वाचताय. हा ते खांबेडकरच आहे, रवांबेडकर ना. म्हाताराला दिसत नाही ना. अगं पोरी तू अजून इथेच. अगं काय करते, याच्यावर नको वेळ वाया घालू. घरी जा, आई बाबांना सांग, ते अरेंज मॅरेज ठरवतील. साडी नेस, पटकन लग्न कर जा. थांब, ए बाजूला थांब. काव्य, तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काय करायचंय? ती काय करेल ते तुम्ही जा ना. तिला ठरवू दे, तिला काय करायचं. ती लव्ह मॅरेज करेल, अरेंज मॅरेज करेल, नाही तर लिव्ह इन मध्ये राहील. तुम्हाला काय करायचंय? बापरे केवढा चिडतो हा. अहो तुम्ही बोलताय तसं, तुम्ही कशाला तिला सांगताय? तिचे कान कशाला भरताय? ती ठरवू दे ना. ए शांत, ए पोरी केवढा चिडतोय. नेहमी एवढा चिडत नाही तो. मी चिडत नाही, पण आता पहिल्यांदा मी तुझा आवाज एवढा वाढलेला. ते पहिल्यांदा मला भेटले, काय पण बोलतायत ते. रडायला लागले तुझ्या चिडण्यामुळे. मूर्ख. नाही I'm so sorry. याच्यामुळे नाही रडत आहे मी. मला त्या दुसऱ्या पोरीची आठवण आली हो. सुकन्या ना? ना तिथं झालं पहिलं, ती नाही. अच्छा, दुसरी तिचं नाव आता काय ठेवूया नाव? रेवती. चांगलं आहे, रेवती ठेवूया. रेवती बोलतेस तर रेवती ठेवूया. काय आलं, रेवती अशीच आई बाबाने चांगला पोरगा बघितला, हिने लव्ह मॅरेज केलं. बस स्टॉपवर एका पोराने प्रपोज केलं, झिपरा होता माहितीये. कसं भाळली कशाला? चंद्र म्हणाला तिला. चंद्र म्हणाला. भाळी. आणि बोलली बाबा चंद्र दुपारी कुठे? ता बोलतो नाही चंद्र भाळली. तुमच्या प्रत्येक स्टोरीतला प्रियकर चंद्राची गोष्ट सांगतोच काय? हा? आणि त्याच्या प्रत्येकाचे केस कुरळेच आहेत. कुठला समाज आहे, कुठला देश आहे कुरळ्यांचा? एक मिनिट, प्रत्येक गोष्टीमधला प्रियकर कसा वागतोय पुढे? जो आधी चंद्र म्हणलाय तो पुढे कसा वागला? रेवती काय झालं ते आधी गोडगोड ग, खूप प्रेमानं गोडगोड. काल लग्न आलं, हनीमूनच्या पहिल्या रात्री काय नाव काय ठरवलं पुरीचं? रेवती. त्यांना नाव पण माहित नाही, ते स्टोरी चिपकवताय. रेवती पहिल्या रात्री काय? हनीमूनच्या पहिल्या रात्री झोपली तर रेवतीने फक्त एवढीच गोरली ग. सर्दी झाली होती पोरीला, एवढीच गोरली. पोराने पट्ट्याने मारलं. पट्टा काय करशील? पोरगी रडत रडत घरी आली, काय करशील? पट्ट्याने मारलं? वाईट वाटलं मला. रेवतीला पट्ट्याने मारलं घोरण्यासाठी? नाही, मला एक कळलंय, लव्ह मॅरेज करायचं नाही. कारण मला माहितीये, मला असं फसवून लव्ह मॅरेज करून तुला मला उद्ध्वस्त करायचंय. गेले 2 वर्ष तुला भेटलोय, हा माणूस 5 मिनिटापूर्वी तुला भेटलाय. तू काय त्याचं ऐकतेस तू? मी सांगतोय ना तुला. ऐक इकडे बस, ऐक. एक काम कर, हे बघ हा अल्बम घे, अल्बम. यातला मुलगा बघ कुठला बरा वाटतोय तो. सगळे 5 स्टार मुलं आहेत. हा, हे काय म्हणजे? माझी विवाह संस्था आहे, गाठमारा विवाह संस्था. सगळी 5 स्टार पोर आहेत, ॲब्रॉडचे आहेत. बघ तुला कोण योग्य वाटतोय तो बघ. हा बघ. अरे बाळा हे बघ, स्वतःचा धंदा विकताय नाही ते? नाही, हे बघ तुझं पण लग्न लावलं असतं. कशाला? पण तुझा चेहरा एवढा नाही की तुला अल्बम देईन. आमच्याकडे 151 सामुदायिक विवाह सोहळा आहे. पोरी 151 आहेत, पोरगा एक पळून गेला 150चा. येतोस काय? राहतोस उभा? पळून गेलेल्या माणसाच्या जागी मी का उभा राहू? माझं लग्न ठरलंय ना ऑलरेडी. निघालाय. 2 वाट्या, 2 चमचे, 2 ताट, 1 टाकी, नळ आणि तोटी. ती कुठे लावू? तोटी कुठे लावू? अरे अजून काय हो संसाराला? अहो माझं सुख तुम्ही घेऊन चालला आणि संसार कुणाबरोबर करू मी?
अरे पण ती बाबा ऐक, तुझं वेगळं आहे तिचं वेगळं आहे काय बाळा. चालेल. हा 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 4-5 चांगले आहेत. 2 सेकंदात 4-5 शॉर्ट लिस्टेड पण केलेस तू. काय आपण एक काम करूया, ऑफिसला जाऊन शॉर्टलिस्ट करूया. चल अरे थांब ना काव्या, अरे तो चालेल फसवतोय तुला काव्या. अरे ते वेट क्लाउड सोसायटी आहे ना, तिकडेच माझं ऑफिस आहे. चल दाखवतो. काव्या काव्या, अगं तो फसवतोय तुला काव्या. वा वा वा, काव्याचं काम अप्रतिम झालंय. वा क्या बात है. विचारूया आपल्या हास्य रसिकांना, त्यांना ही प्रेमाची पूर्ण न झालेली कविता कशी वाटली आहे. प्रसाद सर. मोठ्यांची कॉन्सेप्ट आणि प्रथमेश तू लिहिलं होतंस. खळीचं भाडं किती सांग मला राहायला यायचं, ही लाईन तुझी आहे का तुझी आहे? श्रमेशची. मला वाटलंच असा एक थोडा संशय आला मला की ही लाईन तुझी असणार म्हणून, कारण प्रथमेश तसं दर्जेदार लिहितो मी त्यामुळे. नाही छान लाईन होती इंटरेस्टिंग लाईन होती. आणि तू फुलवलं खूप छान, तुम्ही खूप छान पद्धतीने फुलवलं, मजा आली. अशा मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस. तिची चाल जी तुझी होती ती ओ हो. आणि मला विवाह संस्थेचं नाव पण विशेष आवडलं मला. गाठ मारा चांगलं नाव आहे. प्रिया मस्त, श्रमेश मस्त, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू दादा. सोनाली ताई. तो शेवटचा ट्विस्ट अप्रतिम होता. आणि ही उतावीळ मुलगी मला खूप आवडली. काव्या, अगं तुझं काय करायचं, कारण 2 वर्ष हा इतक्या छान. मला पण खूप आवडलं ते वाक्य प्रसादनी सांगितलेलं. मला असं वाटतं खूप नाटक आणि सिनेमे हे वाक्य भाड्याने घेणार आहेत. फारच गोड. खळीचं भाडं जे होतं ते वाक्य खूप जण घेणार आहेत. खूप छान केलं तुम्ही दोघांनी काम. श्रमेश, तू इतका सिमलेस म्हणतो ना आपण, तू कुठल्याही भूमिकेत असा चपखल बसायला लागलायस. त्या असा मस्त हळूवार प्रेम करणारा एक मुलगा, आणि त्याच्या वाट्याला 2 वर्षांनी स्वतःचा अंतरंग उलगडून दाखवणारी ही मुलगी आली आहे. खूप मस्त काम केलं तुम्ही तिघांनी, बहार आणलीत, मज्जा आली. थँक्यू सो मच. थँक्यू प्रिया. थँक्यू. मंडळी, हे हास्य कीर्तन असंच चालू राहील, पण तुर्तास वेळ झाली निरोपाची. आपण भेटूया पुढील भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.